श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मिथुन राशीच्या 2026च्या राशी भविष्यावरील या विशेष व्हिडिओमध्ये आपण आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, करिअर, आर्थिक, प्रेम, वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि इतर क्षेत्रामध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष कसे जाईल हे जाणून घेऊया. शिवाय 2026 मध्ये सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी ग्रहांच्या संक्रमणावर आधारित काही सोपे उपाय देखील आपण देऊ. तर चला या राशी भविष्याला सुरुवात करूया आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026 चे राशी भविष्य काय आहे ते जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिथुन राशीचे आरोग्य. मिथुन राशी 2026 नुसार 2026 हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडे चांगले राहील. जरी गुरुचे ब्रह्मण अनुकूल मानले जात असले तरी पहिल्या लग्नाच्या घरात गुरुची उपस्थिती आरोग्यासाठी फारशी चांगली मानली जात नाही. म्हणून तुम्हाला आरोग्याबद्दल जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. आणि जर तुम्ही योग्य आहार घेतला तर तुम्हाला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. तसेच अनियमित खाण्याच्या सवयी समस्या निर्माण करू शकतात. पहिल्या घरात गुरुची उपस्थिती तुमची भूक वाढवू शकते. परिणामी तुम्ही तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध जाणारा आहार किंवा जीवनशैली स्वीकारू शकता. गुरु कधीकधी तुम्हाला अधिक आरामदायी बनवू शकतो. या सवयी टाळल्याने तुम्हाला गुरुचे नकारात्मक परिणाम टाळण्यास मदत होऊ शकते, परंतु ते तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध जाण्याची प्रवृत्ती देखील देऊ शकते. ही परिस्थिती 2 जून 2026 पर्यंत टिकू शकते, कारण गुरु 31 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या दुसऱ्या घरात राहील. गुरुची ही स्थिती तुम्हाला खूप चांगले परिणाम देईल. तसेच 31 ऑक्टोबर नंतर गुरु तुम्हाला सरासरी परिणाम देईल. तर शनीच्या संक्रमणामुळे या वर्षभर कंबर किंवा गुप्तांगाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. ज्यांना आधीच हृदय किंवा छातीचा समस्या आहेत त्यांनी सावधगिरी बाळगावी लागेल. दुसरीकडे शनी इतरांना सामान्य आरोग्य परिणाम देईल. एकंदरीत काही लोकांना यावर्षी पोट, गुप्तांग किंवा छातीच्या समस्या येऊ शकतात, परंतु गुरु वर्षभर कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या टाळेल. जे नियमित दिनचर्या पालन करतात त्यांना शनी आणि गुरुच्या नकारात्मक प्रभावांना सामोरे जावे लागणार नाही. शिवाय तुम्हाला चांगले आरोग्य मिळेल. मिथुन राशी 2026 म्हणते की थोडीशी जाणीव ठेवल्यास तुमचे आरोग्य उत्कृष्ट राहील. तसे दुर्लक्षामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ज्यांना कोणतीही मोठी आरोग्य समस्या नाही त्यांच्यासाठी हे वर्ष सामान्य राहील. अशा प्रकारे मिथुन आरोग्यासाठी 2026 हे वर्ष सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले असू शकते. मिथुन राशीचे शैक्षणिक जीवन. शिक्षणाच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष बरेच अनुकूल असेल. पहिल्या घरात गुरुचे संक्रमण फार चांगले मानले जात नसले तरी त्याचा प्रभाव नेहमीच फायदेशीर मानला जातो. मिथुन राशीफल 2026 नुसार वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून पर्यंत गुरुग्रहाचा प्रभाव तुमच्या 5व्या आणि 9व्या भावावर राहील, ज्यामुळे तुमच्या शिक्षणात सुधारणा होईल. तुमचे वरिष्ठ आणि शिक्षक तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर मार्गदर्शन करतील. तुमच्या निर्णयाचे परिणाम तुमच्या बाजूने असतील, जे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्ही आळस दूर करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. दरम्यान 2 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत गुरु तुमच्या दुसऱ्या भावात उच्चस्थानी राहील. तुमच्या सभोवताली सकारात्मक वातावरण राहील. या काळात तुम्ही कठोर प्रयत्न केल्यास तुम्ही परिश्रमपूर्वक अभ्यास करू शकाल, कारण गुरुचा नवा दृष्टिकोन कर्मस्थानावर असेल. व्यावसायिक अभ्यासक्रम घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम दिसतील. हा काळ संशोधन विद्यार्थ्यांसाठी देखील अनुकूल राहील. तसेच 31 ऑक्टोबर नंतर गुरु तुम्हाला सरासरी निकाल देऊ शकेल. अशा प्रकारे हा काळ शिक्षणासाठी मिश्रित असू शकतो. तसेच प्रवासाशी संबंधित विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी चांगले प्रदर्शन करतील. शनीची स्थिती कधीकधी तुम्हाला तुमच्या अभ्यासापासून विचलित करू शकते. राहूची स्थिती देखील फारशी अनुकूल नाही. म्हणूनच शिक्षणासाठी प्रामुख्याने जबाबदार असलेल्या ग्रहाचा आशीर्वाद मिळणे सकारात्मक मानले जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात चांगले निकाल मिळू शकतील. मिथुन राशीच्या 2026च्या राशीनुसार यावर्षी काही विद्यार्थ्यांना थोडे अधिक परिश्रम करावे लागू शकतात. तसेच चिकाटीने तुम्ही तुमच्या अभ्यासात चांगले निकाल मिळवू शकाल. याउलट जे वडीलधारी वरिष्ठ आणि शिक्षकाचा आदर करतात ते राहूच्या नकारात्मक प्रभावापासून वाचू शकतील. शिवाय गुरु देखील अनुकूल प्रभाव राखेल. परिणामी विद्यार्थ्यांची शिक्षणाची क्षमता सुधारेल, ज्यामुळे चांगले यश मिळेल. एकूणच 2026 हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी शिक्षणासाठी अनुकूल राहील. मिथुन राशीचे व्यवसाय. मिथुन राशी 2026 नुसार 2026 हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने सरासरी राहील. शनी तुमच्या 10व्या घरात वर्षभर भ्रमण करेल आणि त्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. काम मंदावू शकते, ज्यांचा तुमच्या व्यवसायावर थेट परिणाम होईल. 10व्या घराचा स्वामी गुरुग्रह 2 जूनपर्यंत सरासरी परिणाम देईल. तसे 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात तो उच्च स्थितीत असेल. 10व्या घराचा स्वामी म्हणून गुरु उच्च स्थितीत असेल आणि 10व्या घरावर दृष्टी ठेवेल. अशा प्रकारे 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात गुरु तुमच्यावर आपले आशीर्वाद वर्षाव करतील. हा काळ तुमचा यश मिळवून देऊ शकतो, परंतु उर्वरित काळात तुमच्यावर कामाचा भार असू शकतो. एकीकडे 10व्या घराचा स्वामी तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम देईल, तर शनी चांगले परिणाम देऊ शकेल. मिथुन राशी 2026 नुसार 31 ऑक्टोबर नंतर गुरुची स्थिती कमकुवत परिणाम देईल. दरम्यान वर्षातील बहुतेक काळ बुध तुमच्या बाजूने काम करेल, जे अनुकूल मानले जाऊ शकते. व्यवसायातील लोक चांगले काम करतील, जरी निकाल मंद असतील किंवा जास्त प्रयत्न करावे लागतील.
तरी तुमच्या मेहनतीची फळ मिळेल. शिक्षण, वित्त आणि व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. कायदा, कोळसा आणि लोखंड क्षेत्रातील लोकांना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल, तर इतर क्षेत्रातील लोकांना अधिक परिश्रम करावे लागू शकतात. एकूणच 2026 हे वर्ष व्यवसायात सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले निकाल आणू शकते. मिथुन राशीची नोकरी. मिथुन राशीच्या नोकरीच्या संधीसाठी 2026 हे सरासरीपेक्षा चांगले राहील. तुमच्या कर्मभावाचा स्वामी गुरु वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जून पर्यंत तुम्हाला सरासरी निकाल देईल. तसेच जेव्हा गुरुची दृष्टी 5व्या घरात असेल तेव्हा तुमचे वरिष्ठ किंवा बॉस तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना जास्त अनुकूल असतील, ज्याचा तुमच्यावर थोडासा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मिथुन राशी 2026 नुसार तुम्हाला कधी कधी कामाच्या वातावरणाबद्दल असमाधानी वाटू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक आणि समर्पणाने काम करावे लागेल, तरच तुमचे काम यशस्वी होईल. 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत कर्मभावाचा स्वामी म्हणून गुरुग्रह उच्च स्थानावर असेल आणि तुमच्या 6व्या भावाला आणि कर्मभावाला दृष्टी देईल. त्यामुळे तुम्ही तुमचे कामे वेळेवर पूर्ण करू शकाल आणि चांगले परिणाम मिळवू शकाल. तुमच्या वरिष्ठाकडून तुम्हाला प्रशंसा आणि कौतुक देखील मिळेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्याशी चांगले वागतील आणि तुमच्याशी आदराने वागतील. मिथुन राशी 2026 नुसार 31 ऑक्टोबर नंतर तुम्हाला पुन्हा सरासरी परिणाम दिसू शकतात. दरम्यान 21 जून ते 2 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमच्या 6व्या भावाचा स्वामी मंगळ वृषभ राशीत असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला अवांछित प्रवास करावे लागू शकतात आणि तणावामुळे झोपेशी संबंधित समस्या येऊ शकतात. याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो, परंतु कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत. दरम्यान तुमच्या 6व्या भावाचा स्वामी मंगळ 18 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर 2026 या काळात दुसऱ्या भावात दुर्बल अवस्थेत असेल. परिणामी तुम्हाला कामावर खूप काळजी घ्यावी लागेल. एकाच सहकार्यावर दुसऱ्यावर टीका करणे टाळा, विशेषतः जर तुमचा बॉस तुमच्या कामावर असमाधानी नसेल, कारण तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. एकंदरीत जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल राहील. मिथुन राशीच्या 2026 राशीनुसार 2026 हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी गेल्या वर्षापेक्षा खूप चांगले राहील. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जून पर्यंत धनाचा ग्रह गुरु तुमच्या पहिल्या घरात असेल. याआधी गुरु तुमच्या 12व्या घरात असल्याने तुमचे खर्च वाढत होते. तसेच पहिल्या घरात गुरु महाराजांच्या उपस्थितीमुळे तुमचे खर्च हळूहळू कमी होतील. विशेषतः अनावश्यक खर्च हा एक सकारात्मक मुद्दा मानला जातो. 2 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत धनाचा ग्रह गुरु धनाच्या घरात उच्च स्थानी राहील, जे एक अतिशय शुभ स्थान मानले जाते. गुरुची ही स्थिती तुम्हाला चांगले पैसे कमवण्यास आणि चांगली बचत करण्यास सक्षम करेल. तसेच 31 ऑक्टोबर नंतर तुम्हाला सरासरी परिणाम देऊ शकते. तर शुक्राचे संक्रमण बहुतेक वेळा अनुकूल राहील, त्यामुळे शुक्र तुम्हाला आर्थिक बाबीमध्ये मदत करेल. दुसरीकडे शनी तुमच्या आर्थिक जीवनात तुम्हाला साथ किंवा विरोध करणार नाही. दरम्यान केतूचे भ्रमण अनुकूल असेल तर राहूचे भ्रमण सरासरी असेल. लाभाच्या घराचा स्वामी मंगळाची स्थिती देखील तुमच्यासाठी सामान्य असेल. एकंदरीत 2026 हे वर्ष मिथुन राशीच्या आर्थिक जीवनासाठी बरेच अनुकूल असेल. तसेच थोडे प्रयत्न केल्यास तुम्ही चांगले परिणाम मिळवू शकता. अनावश्यक खर्च थांबवल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला आराम मिळेल. वर्षाचा मधला भाग तुमच्यासाठी विशेषतः अनुकूल असेल. प्रयत्नांनी तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकाल. तसेच मोठ्या प्रमाणात बचत करू शकाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल. मिथुन राशीचे प्रेम जीवन. मिथुन राशी 2026 नुसार 2026 मध्ये मिथुन राशीचे प्रेम जीवन अनुकूल राहील. यावर्षी प्रेम प्रकरणामध्ये कोणत्याही मोठ्या समस्या अपेक्षित नाहीत आणि गुरुसारख्या शुभ ग्रहांचा सकारात्मक प्रभाव तुमच्यासोबत बराच काळ राहू शकतो, ज्यामुळे तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला फायदा होईल. तुमच्या 5व्या घराचा स्वामी शुक्र भ्रमण वर्षातील बहुतेक काळ तुमच्यासाठी चांगले राहील. या व्यतिरिक्त वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून पर्यंत गुरुग्रहाची 5वी दृष्टी तुमच्या 5व्या भावावर असेल. परिणामी तुमचे प्रेम जीवन गोड राहील. तसेच 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान गुरुग्रहाचा 5व्या भावावर थेट प्रभाव पडणार नाही. तसेच 7व्या भावाचा स्वामी आणि उच्च स्थानावर असल्याने गुरुग्रहाचा प्रभाव प्रेमविवाह करणाऱ्याचा विचार करणाऱ्यांचे प्रेम जीवन गोड करेल. हे लक्षात घ्यावे की 31 ऑक्टोबर नंतर गुरुग्रह 7व्या भावावर त्याच्या 5व्या भावाने दृष्टी करेल, ज्यामुळे प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. शुक्र आणि गुरुग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे प्रेम जीवन देखील अनुकूल राहील. शनीची स्थिती किंवा दृष्टी थेट 5व्या भावावर नाही तर 7व्या भावावर परिणाम करेल. परिणामी प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी काही किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. राहू आणि केतू देखील 5व्या भावावर थेट परिणाम करणार नाहीत, परंतु राहूचा प्रभाव 5व्या भावावर म्हणजेच 9व्या भावावर 5 डिसेंबर पर्यंत राहील. अशा परिस्थितीत किरकोळ समस्या कायम राहू शकतात, परंतु कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत. एकंदरीत 5व्या घराचा स्वामी शुक्र आणि सौभाग्याचा कार्य गुरु याच्या आशीर्वादाने खऱ्या प्रेमींना कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. मिथुन राशी 2026 मध्ये असे म्हटले आहे की जर तुम्ही मर्यादित प्रेम केले तर तुमचे प्रेम जीवन सामान्य राहील आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल. तसेच कधीकधी मंगळ किंवा सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या नात्यात काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात. एकंदरीत 2026 हे वर्ष तुमच्या प्रेम जीवनासाठी चांगले राहील. मिथुन राशीचे विवाह आणि वैवाहिक जीवन. मिथुन राशी 2026 नुसार 2026 हे वर्ष मिथुन राशी खाली जन्मलेल्या आणि विवाहासाठी पात्र असलेल्यांसाठी चांगले राहील. वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून पर्यंत गुरु तुमच्या पहिल्या घरात असेल आणि 7व्या घरात दृष्टी करेल. लग्नासाठी ही चांगली स्थिती मानली जाते. शिवाय तुमच्या 7व्या घराचा स्वामी असल्याने गुरु 7व्या घरावर दृष्टी करेल, जे शुभ मानले जाते.
सातवा स्वामी पहिल्या घरात असेल आणि पाचव्या घरावर दृष्टी करेल, ज्यामुळे विवाहाची शक्यता बळकट होईल आणि प्रेमविवाह करणाऱ्यांनाही चांगले परिणाम दिसतील. म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीपासून 2 ऑक्टोबरपर्यंतचा काळ विवाह आणि प्रेमविवाह दोघांसाठी अनुकूल राहील. 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान दुसऱ्या घरात गुरुग्रह उच्च राहील, ज्यामुळे लग्नाशी संबंधित बाबीमध्ये खूप चांगले परिणाम मिळू शकतात. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत परिस्थिती अनुकूल असेल तर त्याच्या उच्च स्थानावरील गुरुची कृपा खूप चांगला जीवनसाथी मिळू शकते. दरम्यान शनीची दशमी दृष्टी 7व्या भावावर असेल, जी शुभ मानली जात नाही, त्यामुळे वैवाहिक जीवनात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जूनपर्यंत गुरु 7व्या भावावर दृष्टी करेल, ज्यामुळे समस्या कमी होतील. तसेच कधीकधी अडचणी येऊ शकतात. ही परिस्थिती 2 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत कायम राहील, कारण 7वा स्वामी उच्च स्थानावर असेल, ज्यामुळे समस्या कमी होण्यास मदत होईल. परंतु शनीची दृष्टी त्या वाढवू शकते. एकंदरीत वर्षाच्या सुरुवातीपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंत किरकोळ समस्या उद्भवतील, परंतु वैवाहिक जीवन अनुकूल राहील. या राशीच्या लोकांना 31 ऑक्टोबरनंतर थोडी अधिक काळजी घ्यावी लागेल. तसेच गुरु अजूनही 5व्या भावाने 7व्या भावावर दृष्टी करेल. 31 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर गुरु, राहू आणि केतूच्या प्रभावाखाली असेल, म्हणून या काळात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल. यानंतर केतू तुमच्या दुसऱ्या भावात भ्रमण करेल आणि गुरुची स्थिती सुधारेल. परिणामी समस्या कमी होतील. एकंदरीत 2026 हे वर्ष लग्नासाठी अनुकूल असेल आणि वैवाहिक जीवन सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडे चांगले राहील. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम राखून तुम्ही सुसंवादी नातेसंबंध राखू शकता. मिथुन राशीसाठी कौटुंबिक आणि घरगुती जीवन. मिथुन राशीसाठी 2026च्या राशीनुसार 2026मध्ये मिथुन राशीसाठी कौटुंबिक जीवन बहुतेक अनुकूल राहील. दुसऱ्या घराचा स्वामी गुरुग्रह या संक्रमणात मागीलपेक्षा चांगले परिणाम देईल. हे लक्षात घ्यावे की गुरुची स्थिती फारशी अनुकूल नसेल, परंतु तरीही ते अनुकूल परिणाम देईल. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत गुरु सरासरी परिणाम देऊ शकतो. दरम्यान 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. कुटुंबातील सदस्यांना एकमेकांबद्दल चांगल्या भावना असतील आणि ते एकमेकांसाठी काहीतरी करण्याचा विचार करू शकतात. संवाद खूप प्रेमळ असेल. 31 ऑक्टोबरनंतर गुरुचा प्रभाव संपल्याने कौटुंबिक जीवन सामान्य राहील. तसेच 5 डिसेंबरनंतर तुमच्या कौटुंबिक जीवनात काही चढउतार दिसू शकतात, कारण केतूचा प्रभाव दुसऱ्या भावावर असेल. परिणामी कुटुंबातील सदस्यांमध्ये काही समस्या उद्भवू शकतात. जरी या वर्षातील बहुतेक काळ तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील, परंतु वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असेल. 2026च्या मिथुन राशी भविष्यानुसार यावर्षी तुम्हाला तुमच्या घरगुती जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल, कारण 4थ्या भावावर शनीचा प्रभाव अनुकूल नाही. कामात व्यस्त राहिल्याने तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जास्त वेळ देऊ शकणार नाही, ज्यामुळे तुम्हाला कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून तुम्हाला तुमच्या कामासाठी तसेच तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी वेळ देण्याचा सल्ला दिला जातो. 2026च्या मिथुन राशी भविष्यानुसार 2026 हे वर्ष जमीन आणि इमारतीशी संबंधित बाबीमध्ये सरासरी परिणाम आणू शकते. तसेच 4थ्या घराचा स्वामी बुध आणि वाहनाच्या आरामासाठी जबाबदार ग्रह शुक्र याची स्थिती वर्षातील बहुतेक काळ अनुकूल राहील. परिणामी या क्षेत्रामध्ये कोणत्याही मोठ्या समस्या येण्याची शक्यता कमी आहे. तसेच शनीची 7वी दृष्टी वर्षभर 4थ्या घरावर असेल, ज्यामुळे वाहनाच्या आरामात काही अडचणी येऊ शकतात. वर्षाच्या सुरुवातीला बुधग्रह अधोगतीमध्ये असेल. विशेषतः 2 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान या काळात रिअल इस्टेटशी संबंधित कोणतेही नवीन व्यवहार करणे टाळावे. त्याचप्रमाणे बुध 26 फेब्रुवारी 2026 ते 21 मार्च 2026 पर्यंत वक्री असेल आणि म्हणूनच रिअल इस्टेटशी संबंधित कामासाठी हा काळ अशुभ मानला जातो. या व्यतिरिक्त 13 एप्रिल ते 23 मे, 29 जून ते 24 जुलै आणि 24 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या दरम्यान रिअल इस्टेटशी संबंधित बाबीमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. शिवाय 14 डिसेंबरनंतर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल, कारण त्यानंतरच तुम्हाला तुमच्या कामात चांगले परिणाम मिळतील. 2026 हे वर्ष रिअल इस्टेटशी संबंधित बाबीसाठी सरासरी राहील. मिथुन राशीच्या 2026च्या कुंडलीत वर उल्लेख केलेल्या काळात जर तुम्हाला रिअल इस्टेट किंवा वाहनाशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर अत्यंत सावधगिरीने पुढे जा, कारण जमीन आणि इमारती आणि वाहन या तिन्ही क्षेत्रात परिणाम सरासरी असू शकतात. मिथुन राशीसाठी उपाय: गायींची सेवा करा आणि पूर्णपणे सद्गुणी राहा. मंदिरात नियमितपणे जा. शक्य असल्यास किमान 10 अंध व्यक्तींना जेवण घाला. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.